मी टोकन क्रमांक 17 विषय सादर करते जागतिक अराजकतेची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होते का. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी सार्थ अभिमानाने म्हटलं होतं, हे विश्वची माझे घर. पण हे विश्व आज खरंच घर राहिलंय का हो? खरं तर 21व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व बदल निर्माण केले असले तरीही त्याला सुशासन निर्माण करण्यात अजूनही यश मिळालेलं नाही असं म्हणावंच लागेल. इतिहास साक्षीदार आहे की मानव जातीने अनेक युद्धे पाडली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील विध्वंस अजूनही आपल्या स्मरणात आहे. या युद्धांनी लाखोंचे प्राण घेतले आणि जगाला मोठ्या आर्थिक आणि सामाजिक नुकसानीत टाकले. ज्याप्रमाणे काळ बदलत जातो त्याप्रमाणे युद्धांची कारणे सुद्धा बदलत जातात. आज धर्म, जात, भाषा, प्रांत, वंश यांच्यासाठी चाललेला संघर्ष, शेतात जमिनीच्या बांधावरून भांडताना प्रसंगी दुसऱ्याचा जीव घेताना दिसणारी आसुरी शक्ती, स्वार्थासाठी खोटे बोलणे, प्रामाणिकपणा गहाण टाकणे, ते अनेक देशांमधली राजकीय अस्थिरता, सामाजिक असमानता, धार्मिक कट्टरता आणि याच कारणांमुळे उद्भवणारे अफगाण युद्ध, इराण युद्ध, सिरिया युद्ध, युक्रेन युद्ध, लिबिया युद्ध, या सर्व युद्धांची आपल्याला कारणे नक्कीच सांगता येतील. मात्र त्यांचे समर्थन करता येणार नाही. कारण कमालीची असहिष्णुता, आमचाच जीवन मार्ग श्रेष्ठ आहे आणि तुम्ही त्याचाच स्वीकार करा. जर तुम्ही त्याचा स्वीकार केला नाही तर तो करायला आम्ही तुम्हाला भाग पाडू, त्याच्यासाठी युद्ध करू, भयानक शस्त्रांचा वापर करू आणि तुम्हाला नष्ट करू. अशी या देशांची ही सिमेटिक अवस्था पाहिली की मग एक माणूस म्हणून आपलाच प्रवास उलट्या दिशेने चाललाय की काय असा भास होतो. आणि खरंच का जगातील अराजकता आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करताय असा प्रश्न मनामध्ये सतावतो. ही परिस्थिती अगदी आता आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचली. मागच्या वर्षी रामनवमीच्या पूर्वसंध्येला दिनांक 29 मार्च 2023 रोजी संभाजीनगरमध्ये भीषण दंगल झाली. रात्री 12 वाजल्यापासून ते अगदी पहाटे 3 वाजेपर्यंत ही दंगल चालूच होती. दरोडेखोरांनी पोलिसांच्या 14 आणि अन्य 3 अशा एकूण 17 गाड्या जाळल्या. तुफान दगडफेक झाली, जाळपोळ झाली, पेट्रोल बॉम्ब फोडले. दरोडेखोरांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सजगतेमुळे अनर्थ टळला. जेव्हा धर्माग्रीन समाज उभा राहतो तेव्हा अधर्मी लोक असे अस्वस्थ होतात, अशी आदळआपट करतात. त्यांची आसुरी शक्ती सर्व बाजूने एकवटतात आणि धर्म जगणाऱ्यांचा छळ चालू करतात. समस्यांची तीव्रता जेव्हा पराकोटीला पोचते तेव्हा उद्रेक हा अटळ असतो. किंबहुना त्याच्याशिवाय पर्यायच नसल्याने तो अपरिहार्य असतो. आणि अशाच काहीशा कारणांमुळे गेल्या 2 वर्षापूर्वी भारताशेजारी श्रीलंकेमध्ये भयानक अराजकता माजली होती. अन्नधान्य टंचाई, महागाई, अन्य समस्यांनी ग्रासलेल्या जनतेने राष्ट्रपतींच्या घरावर केलेला कब्जा, पंतप्रधानांचे जाळलेले निवासस्थान यांची विदारक दृश्ये संपूर्ण जगाने पाहिली. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार आणखी 75 देशांमध्ये अशी भीतीदायक आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे ज्या देशांमध्ये अशी निर्देशके सुरू आहेत त्या देशांमधील समस्या या कमी अधिक प्रमाणात चालूच आहेत. आणि चीन हा यामधील सामायिक दुवा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायलाच हवे. फक्त माहिती आणि तंत्रज्ञानात प्रगती साधण्याऐवजी जर मानवी नीतिमूल्यांमध्ये आपण प्रगती साधली तर निश्चितच या पृथ्वी तलावर माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. एकमेकांना सहकार्य करून स्वतःचा विकास साधण्याऐवजी एकमेकांचे पाय खेचून स्वतःचा विकास साधण्याकडे आज प्रत्येक जण अगदी निसंकोच आणि आम्ही योग्यच करतोय या भावनेतून कृत्य करताना दिसतोय. थोड्याशा पैशासाठी एखाद्याचा खून करणे आता अपराध्याला पुन्हा वाटत नाहीये. चोऱ्या करणे, दरोडे टाकणे, लूटमार करणे हे अगदी सर्रास दररोज घडताना दिसतंय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकशाही असलेल्या देशात लोकांकडून कराच्या स्वरूपात घेतलेला पैसा जेव्हा शासन लोकांना फुकट वाटत सुटतो तेव्हा प्रत्येक सुजाण म्हणायला वाटते ती एक राजकीय अराजकता.
वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली शासन जनतेला अधू करून टाकतंय, ज्यामुळे स्वतः कष्ट करून पोट भरण्याची इच्छा जनतेच्या मनातून मरून जाते. लोकांकडून कराच्या स्वरूपात घेतलेला पैसा हा विकास कामांमध्ये वापरायचा सोडून जर शासन फुकट वाटायच्या वाटा शोधत असेल तर तो एक राजकीय स्वार्थ आहे. आणि ह्यातूनच खूप मोठी अराजकता दिसते. माझा नेता कोण असावा या प्रश्नाचं उत्तर शोधताना जेव्हा तो माझ्या जातीचा असावा, माझ्या धर्माचा असावा, माझ्या गावाचा असावा असा एकतर्फी विचार जेव्हा तो समाज ते गाव करतं तेव्हा ते एका चुकीच्या मार्गावर असतं. आणि ही सुद्धा एक अराजकता समजावी. 21व्या शतकाकडे मार्गक्रमण करताना माहिती तंत्रज्ञानाच्या गोष्टी या घडतायत असो, पण त्याचबरोबर रोजगारी, तंटे, सीमावाद, जातीवाद या प्रत्येक वादांमध्ये आपल्या देशातला नागरिक गुंतलाय, ज्यामुळे त्याला कुठल्याच प्रकारचं सात्विक सुख मिळत नाहीये. तो कायम कुठल्या ना कुठल्या ताणतणावात हिंडताना दिसतोय. जाता जाता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एकूण प्रवास पाहूया. पुन्हा एकदा शीतकालीन परिस्थिती निर्माण होण्याचं वातावरण स्पष्टपणे दिसतंय. कारण जागतिक राजकारणात स्पष्टपणे ध्रुवीकरण झालंय. एका बाजूला पाकिस्तान, चीन, जपान, इराण यांच्यासारखे देश आहेत, तर दुसरीकडे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्यासारखे देश आहेत. या देशांमधील क्वाड, औकस अशा संस्था, संघटना निर्माण होत आहेत. मात्र याचबरोबर पाकिस्तान, चीन, सिरिया यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक संघटना, संस्था या वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करतायतच. आणि ह्यातून एकच दिसतं ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जशी परिस्थिती झाली होती अगदी तशीच परिस्थिती आता निर्माण झाली. आर्थिक बळाने आणि शस्त्र बळाने गुणसंपन्न असलेल्या राजसत्ता ह्या एका अर्थाने आसुरी गुणसंपन्न राजसत्ता आहेत. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायात त्यांचे वर्णन केले आहे. या सत्तांना असं वाटतंय आज मी याला मारेन, उद्या मी त्याला मारेन, माझा नाश करेल असा कोण आहे, मी सर्व पृथ्वीचा स्वामी आहे. मात्र ही वृत्ती मारून टाकणे हेच या काळाचे सर्वात मोठे आव्हान आहे. आणि हे काम आता भारतालाच करावे लागेल, कारण हीच भारताची नियती आहे. प्राचीन काळापासून भारताचा स्वभाव हा जगाला सुसंस्कृत करण्याचा आहे, विश्वाला स्वधर्माची ओळख करून देण्याचा आहे. सुखाने जगा आणि दुसऱ्याला जगू द्या ही भारताची शिकवण आहे. स्वतःची जीवन पद्धती विकसित करा. भगवान महावीर, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद आदी शंकराचार्य अशी जितकी नावे घ्यावी तितकी कमीच आहेत. या सर्वांनी या एका कार्यासाठी आपले आयुष्य झिजवले. हेच विचार जगणारे राज्यकर्ते आणि समाज जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत आमची प्रगती होत होती. मात्र त्यानंतर आमची अवनती झाली आणि परिणाम म्हणून आमच्या राजसत्ता दुर्बल झाल्या. युद्ध नको पण गांधी हवे हे बोलायला सोपे आहे, मात्र युद्ध नको हवे असेल तर दृष्ट प्रवृत्तीचा नाश करणारे सुदर्शन चक्र हवे. त्यासाठी कृष्ण हवा, त्यासाठी पौरुष संपन्न विश्व ऐक्याची आणि मानवी सुखाची चिंता करणारे मन असायला हवे. आणि असे मन हेच आता या काळाचे सर्वात मोठे कार्य आहे. धन्यवाद.